ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो। बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय। मग त्यावर उपाय एकच। नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही। संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर। भारतीय जैन संघटना अहिल्यानगर, श्री चांदमल मुनोत नेवास्कर पब्लिक ट्रस्ट आणि अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या विद्यमानं स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरदकुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ आयोजित 23व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं। जिल्हा रुग्णालयाच्या तारकपूर येथील आयुष रुग्णालयात आयोजित या शिबिराप्रसंगी अमेरिकेतून आलेले प्लास्टिक सर्जन डॉक्टर राजलाला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NS चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वैजनाथ गुरवले, चांदमल मुनोत नेवास्कर पब्लिक ट्रस्टचे किशोर मुनोत, बेंगळुरू येथील डॉक्टर अमित बसनावर, गुजरात मिस्टर चांदमल, स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरदकुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं उद्घाटन करताना आमदार संग्राम जगताप येथील डॉक्टर उज्ज्वल भावसार, नगरमध्ये 23व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं उद्घाटन लकडे, कामिनी डापसे, डॉक्टर मृदुला मुळे, BJSचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, जिल्हाध्यक्ष प्रशांत गांधी, शिबिर प्रमुख अरुण दुगड, डॉक्टर नूतन फिरतिया, डॉक्टर दीपा भळगट, सौ प्रीतम रांका, सौ सुवर्णा डागा, संजय गुगळे, सौ प्रियंका चंगेडिया, महेश गुंदेचा, केतन बलदोटा, सौ सीमा मोनोत, महेश गुगळे, अजय फिरोदिया, सौ कविता मोनोत, सौ अर्चना सोळंकी, रोशन चोरडिया, निखिल बोधरा, प्रतीक जगदाळे, मंगेश घोडके आदींसह जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर भारती खनकर पेचे, डॉक्टर शौनक मिरीकर, डॉक्टर मनोज घुगे, डॉक्टर संजय वाघ, डॉक्टर गणबोटे आदींच्या उपस्थितीत झाले। आज आपण इथे 23व्या प्लास्टिक सर्जरी कॅम्प भारतीय जैन संघटना, जिल्हा शासकीय रुग्णालय व चांदमल मुनोत पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या भारतीय जैन संघटनेच्या प्लास्टिक सर्जरी कॅम्प, मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्पच्या शिबिरासाठी आज गोळा झालेलो आहोत। भारतीय जैन संघटना ही अशी संघटना आहे जी केवळ जैन लोकांसाठी नव्हे तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करत आहेत। त्यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे आरोग्याविषयी तर सर्व काम आहेतच, पण मध्यंतरी जसे आम्ही पाणीचे काम चालू केले, नगर जिल्ह्यामधले 70 तलावाचे फार मोठे तलावाचं पूर्ण रुंदीकरण, खुलीकरण आणि डिसिल्टिंग म्हणजे सगळं गाळ काढण्याचं काम केलं। त्याचबरोबर युवा मुलांना त्यांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने आमचे आता नवीन प्रोजेक्ट चालू झालेले आहेत। त्याचबरोबर भारतीय जैन संघटनेचे एम्पॉवरमेंट ऑफ गर्ल्स, स्मार्ट गर्ल्स म्हणजे 15 ते 18 वया गटाच्या मुलींना ज्या काही त्यांच्या एज मध्ये प्रॉब्लेम येतात त्यांना ज्या समज त्यावेळेस मिळायला पाहिजे, जे पालक त्यांच्या मुलींशी बोलू नाही शकत, असेही उपक्रम आम्ही आता सध्या राबवत आहोत। त्याचबरोबर आता येणाऱ्या कोविडच्या मागच्या झालेल्या कोविडच्या काळात नगर जिल्ह्यामधील, नगर शहरामधील सर्व अँटीजेन टेस्ट आम्ही फ्री केल्या होत्या। त्याचबरोबर 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फ्री ऑफ चार्ज आम्ही लोकांसाठी अवेलेबल केले होते। त्याचबरोबर फिरता दवाखाना वगैरे असं भारतीय जैन संघटनेचं एक असं कार्य आहे की जिथे गरज आहे तिथलचं सगळं कार्य 100% भारतीय जैन संघटना करण्याचं तात्पर्य दाखवतात व 100% फ्री असतं। आमच्या कोणत्याही कॅम्प मध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची फी अशी लावत नाही, हा आमचा एक स्पेशालिटी आहे। त्याचबरोबर आज प्लास्टिक सर्जरी कॅम्प मध्ये जवळजवळ आता 300 लोक इथे आलेले आहेत, त्यापैकी किमान 200 ऑपरेशन्स इथं होण्याची शक्यता आहे। आता 2 दिवसाचा हा नगरमध्ये कॅम्प आहे। सदर कॅम्प नगरमध्येच नसून तर एक 12 ते 13 ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हा कॅम्प होत असतो प्लास्टिक सर्जरी कॅम्प। तरी आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब चांगल्याही लोकांना ज्यांना ही एक्सपर्टाईज प्लास्टिक सर्जरीची मदत हवी असेल तर अमेरिकेवरून आलेले हे डॉक्टर त्यावर उपचार करेलच अशी मी विनंती करतो। धन्यवाद। गेल्या 23 वर्षापासून आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित केला जातो।
त्या प्लास्टिक सर्जरी कॅम्पमध्ये भारतीय जैन संघटना, नेवास्कर ट्रस्ट आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कॅम्प आपल्याकडे आयोजित होतो. गेल्या 23 वर्षामध्ये दीक्षित सरांनंतर राजलाला सर आपल्याकडे दरवर्षी येतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना जे खाजगीमध्ये जाऊन प्लास्टिक सर्जरी सारखा महागडा उपचार घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी खूप आपल्या जिल्ह्याला ह्याचा उपयोग होतो. आणि दरवर्षी आम्हाला ही एक पंढरीची वारी जशी दरवर्षी असती तसं आम्हाला ही वारीप्रमाणे हा उत्सव, एखादा जिल्हा रुग्णालयात उत्सव आहे आणि त्यात आपण सहभागी होतोय अशी भावना सगळ्या कर्मचाऱ्यांची असती. कारण निस्वार्थ भावनेने जे भारतीय जैन संघटना आणि राजलाला सर, शरद कुमार सर, दीक्षित सर ते ज्या निस्वार्थ भावनेने काम करतात ती भावना कुठेतरी आमच्यामध्ये पण रुजली. आणि ड्युटी तर आहे, पण ड्युटी व्यतिरिक्त प्रत्येक जण इथे एक सेवा म्हणून काम करतोय. तर ही संधी जी आम्हाला उपलब्ध झाली ह्या संस्थेमुळे, तर त्या संस्थेचे खरोखर आम्ही आभारी आहोत. आम्ही तशी रोजच रुग्ण सेवा करतो, पण एक वेगळं काम करायला आम्हाला मिळतं. त्याबद्दल मी सगळ्यांची खूप मनपूर्वक आभारी आहे. आणि असाच इथून पुढेही आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना अशी सेवा आपल्या जैन संघटना, नेवास्कर ट्रस्ट आणि राजलाला सर यांच्या मार्फत मिळो अशी मी विनंती करते. नमस्कार. आज आमचा 16 जानेवारी रोजी जो प्लास्टिक सर्जरी कॅम्प आहे तो सकाळपासून सुरू झालेला आहे. आता 10 वाजेपर्यंत आम्हाला जवळजवळ 80 पेशंटचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे व त्यांची तपासणी व पुढील ऑपरेशनचे जे सुविधा आहेत त्या चालू झालेल्या आहेत. डॉक्टर राजलाला हे आज आपल्या कॅम्पला 23व्या कॅम्पला आलेले असून आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो का ते आपले अमूल्य वेळ काढून येतात न्यूयॉर्कहून आणि आपल्या प्लास्टिक सर्जरी कॅम्पला इथं मदत करायला येतात. दुसरं, आतापर्यंत आपण जवळजवळ 6000 रुग्णांचा मागचे जे 22 कॅम्प झालेत त्याच्यात आपले जवळजवळ आतापर्यंत 6000 लोकांचा सर्जरी ऑलरेडी झाली असून येणाऱ्या कॅम्पेत आम्ही असंच प्रतिसाद भेटेल याची अपेक्षा करतो. व मी मीडियाच्या सगळ्या बंधूंना धन्यवाद देतो का त्यांनी आपलं प्रसारण चांगलं केल्यामुळं आम्हाला दरवर्षी प्रतिसाद चांगला भेटतो. मेरा नाम डॉक्टर राजलाला है. मैं यूएसए से आया हूँ. मेरे साथ है डॉक्टर अमित बसनवार एंड डॉक्टर उज्जवल. हम तीनों ये कैंप करते हैं, फ्री प्लास्टिक सर्जरी कैंप. अहमदनगर में ये 23 ईयर से चलते आया है एवरी ईयर. इस कैंप में हम लोग क्लेफ्ट लिप, पिगमेंटेड लीजन्स, कंजेनाइटल फेशियल डिफॉर्मिटीज, स्कार्स, बर्न स्कार कॉन्ट्रैक्चर वगैरह वगैरह की बहुत पेशेंट्स देखते हैं और उनको टोटली फ्री ऑपरेट करते हैं. ये मेरा सौभाग्य है कि मैं ये BGS मेरे को यहाँ पे बुलाता है और मैं ये पेशेंट्स को कुछ डिफरेंस कर सकता हूँ. थैंक यू. जैन संघटनेच्या पुढाकारातून एक मोठा प्लास्टिक सर्जरी कॅम्प हा नगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या आयुष रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातून आमचा ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातला एक वर्ग या प्लास्टिक सर्जरी कॅम्पमध्ये उपस्थित झालेला आहे. आणि अशा कॅम्पच्या माध्यमातून आज इथं परदेशामधून डॉक्टर मंडळी येतात आणि याच्यातून हे प्लास्टिक सर्जरी त्याचे जे रुग्णांवर उपचार करतात त्याच्या शस्त्रक्रिया करतात आणि त्यातनं त्या लोकांना फार मोठा एक आधार समाजामध्ये वावरत असताना मिळतो, त्या कुटुंबाला मिळतो. त्याच्यातलं जे चेहऱ्यावरती काही जर दोष असतील तर त्याच्यामधून निघण्याकरता मदत होती. त्यामुळे अशाच रीतीनं BGS संघटनेने पुढाकार घ्यावा आणि ते आपलं संपूर्ण काम असं करत राहावं. ते वर्षानुवर्षे कॅम्प करत आलेत, असंच त्यांनी सेवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करत राहावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.